आता लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील, हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. त्याची सुरुवात झालेली आहे. भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून. लाडक्या बहिणीनो, आनंदाची बातमी आता आपण घेऊन आलो आहेत. अखेर लाडक्या बहिणीपुढे सरकार झुकलं. 3 मोठ्या घोषणा सरकारने आता जाहीर केल्यात. आता तुमच्यासाठी स्पेशल आनंदाची बातमी आलेली आहे आणि अशी बातमी ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे भेटतील. तुम्हाला जून आणि जुलैच्या हप्त्याबद्दल ज्याचा हप्ता पेंडिंग आहे त्यांना काय करायचं या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला सविस्तर देणार आहे. म्हणजे जून आणि जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता, पेंडिंग हप्ता, तर कोणत्या लाडक्या बहिणीला काळजी करायची गरज नाही. तिन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणीसाठी मी आज आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. आणि अशी आनंदाची बातमी जी एका चांगल्या वृत्तवाहिनीने दिलेली आहे. आपल्याला लक्षात येतं की आर्थिक तरतुदीनुसारच हे सगळं चालत असतं आणि त्याने विश्लेषणही व्यवस्थित केलेलं आहे. पैशाची आर्थिक तरतूद कशी होते आणि मग पाहायला गेलं तर नेमकं काय झालं, हा हप्ता आता थटलाय का, म्हणजे कारण काय की आता अनेक सरकार देखील थोडंसं अडचणीत आहे. त्यामुळं सरकारने आता लवकरच पैसे देण्याची घोषणा देखील केलेली आहे. त्यांच्यामुळं लाडक्या बहिणीनो सगळी आनंदाची बातमी प्लस लाडक्या बहिणीला पैसे कधी भेटणार याची संपूर्ण माहिती सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सरकारने ज्या अटी टाकल्यात त्या अटी या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला समजून घ्यायची आहेत. मात्र लाडक्या बहिणीनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं, ते एक फ्रीचं लाईकचं बटन दाबा आणि या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, लाडक्या बहिणी योजनेतील ठळक मुद्दे. आता बघा, मी तुम्हाला ठळक मुद्दे सांगणार आहे. आता ठळक मुद्दे म्हणजे 2100 रुपये वाढीची शक्यता. आता हा एक मुद्दा आहे मेन. आता आपला मुद्दा आहे मेन की 3000 रुपये गिफ्ट जे रक्षाबंधनला भेटणार आहे. त्यासोबतच कोणत्या लाडक्या बहिणीला हे गिफ्ट भेटणार आहे हे देखील सांगणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मी काल बातमी दिली होती, ती बातमी किती अचूक होती यास तुम्हाला प्रमाण पाहिजे, हो ना? तर बघा, आजच्या पेपरमध्ये देखील आलेलं आहे. तर 2100 रुपयेची वाढ आणि वाढीची शक्यता खोटी वाटत असेल तर सकाळचा एक पेपर काढा आणि वाचत बसा. सरकारने विधानसभेपूर्वी हप्त्याची रक्कम 1500 रुपयेवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. जे मी काल तुम्हाला सांगितलं होतं तेच त्यांनी सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला यामध्ये सविस्तर सांगितलं होतं की आर्थिक गणना आणि निधी उपलब्धतेनुसार ही वाढ मार्च किंवा एप्रिल 2025ची लागू होण्याची शक्यता होती. बरोबर आहे ना? मात्र 2025साठी 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे आणि 2026साठी म्हणजे 25-26साठी बरोबर आहे. हीच बातमी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली होती. जर काल माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना मी समजून सांगितली होती. आता कशी सांगितली होती बघा, 10 लाख फॉर्म अपात्र झालेत, तेही 5 ते 6 जिल्ह्यातून झालेले आहेत. आता 10 लाख फॉर्म ह्याच्यामधून बाद झाल्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणीचे 1500 रुपये वाचले आणि त्यांना 1500 रुपये द्यायचे लागत होते, ते आता 2100 रुपयेवर म्हणजे जवळपास 1 लाख लाडकी बहीण अपात्र करण्यात आले आणि त्या लाडक्या बहिणीचे 600 रुपये ॲड करू शकते. आणि हे जे अपात्र फॉर्म आहेत ते कोणाचे असतात? ज्या लाडक्या बहिणींना त्रुटी म्हणजे जे चुकीचे फॉर्म भरलेले असतात चुकीच्या पद्धतीने. जवळजवळ तुम्ही काल पाहिलं असेल जवळजवळ 14,000 पुरुषांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतले, हे देखील आता समोर आलेलं आहे. त्यामुळं म्हणजे महिलांच्या नावावर पुरुषांनी अकाउंट काढून म्हणजे या योजनेचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता काही कागदपत्र देखील तुम्हाला सरकारकडे जमा करावे लागणार आहेत. कारण तुम्ही खरोखर महिलाच आहेत का याची वास्तविक पडताळणी देखील महिला करणार, म्हणजे आता सरकार करणार आहे. त्यामुळं जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत तर लाभ घेणाऱ्याची संख्या देखील आता कमी होणार आहे. आता बघा, सांगायचा मुद्दा हाच की पण जे 1500 रुपये मिळणार आहेत ते 2100 रुपये कधी होणार आहेत? कारण की याचे पैसे आता वाचले, म्हणजे आता ज्या महिला अपात्र झालेत त्या महिलांचे पैसे आता वाचले आहेत 1500 रुपये. लवकरच 2100 रुपये त्याच्यामध्ये आता वाढ होणार आहे. आता 5 ते 6 जिल्ह्यातून 10 लाख फॉर्म अपात्र झाले आहेत. आता सरकारला किती पाहिजे? 2 कोटी 40 लाख म्हणजे लाडक्या बहीण होत्या. आता ठीक आहे, त्यातल्या 10 लाख तर ऑलरेडी अपात्र झालेत आणि आणखीन तर 10 म्हणजे आणखी समजा ते 31 लाख 40 लाख म्हणजे अपात्र झाल्या. मात्र त्याचे पैसे देखील जे सरकारकडे जमा होणार आहेत आणि त्याचे 2100 रुपये मिळणार आहेत. त्याची तरतूद आहे ते म्हणजे 36,000 कोटीचे, तीही कंप्लीट होणार आहे. याचा अर्थ काय असतो? एका दगडात 2 पक्षी मारणार. आता मी तुम्हाला काल समजावून सांगितलं होतं की बहुतेक जणांना काल व्हिडिओ पाहिला नाही. आता पाहिला नसेल तर लवकर जाऊन तुम्ही पाहू देखील शकता. मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं की ह्या वर्षामध्ये 2100 रुपये व्हायचा मार्ग आता सोपा आहे. आता या 2 महिन्यामध्ये किंवा भाऊबीजेनंतर 2100 रुपये होऊ शकतात. आता रक्षाबंधनमध्ये होऊ शकतात.
कारण या लाडक्या बहिणींना अपात्रतेमुळे हे बघा लक्षात घ्या, सरकारचं जे बजेट आहे ते फिक्स आहे. आणि बजेट काय आहे, फिक्स जे बजेट असतं ते म्हणजे काय असतं, जवळजवळ 36,000 कोटीचं आता ते बजेट आहे. आता ते लवकर वाटपाचं सुरुवात देखील करणार आहेत. रक्षाबंधनला लाडक्या बहिणीला गिफ्टसुद्धा मिळणार आहे. आता 30 लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या समजा, तर याच्या 1000 कोटी वाचले. आणि ते 1000 कोटी वाचल्यानंतर डायरेक्ट आता ज्या महिला पात्र आहेत त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. म्हणजे तुम्हाला थेट आता 1500 रुपयेवरून 2100 रुपये होण्याची शक्यता आहे. आता महानगरपालिका ह्याच्यापुढे इलेक्शन आहे, त्यांना देखील भविष्यात त्यांना सत्य द्यायचं आहे. कोणती गोष्ट 5 वर्षानंतर चेंज होत असते. आता 2100 रुपये तर लवकर करणारच आहेत. आणि 2100 रुपये द्यायचे कशात, तर 2100 रुपये ही पहिली बाब होती. दुसरी बाब बघा, कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की 2100 रुपये तर झाले, मात्र आता कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना पैसे भेटणार नाहीत. म्हणजे कोणते पैसे भेटणार नाहीत, जे रक्षाबंधनचा बोनस आहे 3000 रुपये, त्या कोणत्या महिलांना भेटणार नाही. बघा, ज्या कुटुंबांना वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त दाखवले त्यांना बिलकुलच हे पैसे भेटणार नाहीत. ज्या महिलाकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना देखील लवकर पैसे भेटणार नाहीत. अशा ज्या महिला आहेत ज्याच्या नावावर 4 चाकी गाडी आहे किंवा ज्या महिला सरकारी नोकरी करतात यांना कुठलाही रक्षाबंधनचा लाभ भेटणार नाहीत. आणि दुसरं पाहायला गेलं तर यानंतर ज्या महिला गव्हर्नमेंटला टॅक्स भरतात, म्हणजे ज्यांचे त्याचे छोटे मोठे उद्योग आहेत, त्या महिलांना देखील इथून पुढे याचा लाभ म्हणजे रक्षाबंधनचा गिफ्ट भेटणार 3000 रुपये ते त्यांना भेटणार नाही. दुसरं पाहिलं तर एक बाब लक्षात ठेवा, आपल्याला कुठलं तर एखादं सासरा असेल, दीर असेल, तुमच्या कुटुंबात तुम्ही एकत्र कुटुंब असेल तर तुम्ही कोणताही गव्हर्नमेंटला जॉब करत असेल तर इथून पुढं आणि तुम्ही कुटुंबातला कोणताही सदस्य तर या गव्हर्नमेंट नोकरीवरती असेल तर तुम्ही आणि एकत्र फॅमिलीत असाल तर तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार नाही. आता 3000 रुपये ही झाली 3000 रुपयेची गोष्ट, अटी आणि नियम. आता असे पहिले ऐकून घ्या. यानंतर मात्र सरकार नोकरीत असलेल्या महिलांना देखील याचा लाभ भेटणार आहे. नंतर जे PM किसान योजनेचा लाभ घेतात, म्हणजे नमो शेतकरी योजना असेल, नंतर PM किसान योजना असेल, या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना 500 रुपये मिळणार आहेत. कारण तिथून 500 रुपये महिना आहे आणि PMचा आणि 500 रुपये महिना आणि नमोचे पैसे भेटणार असल्यामुळे त्याचा इंटरफरन्स म्हणजे फक्त 500 रुपये असेल. बघा, महिलांना ऑलरेडी सरकारने हे आता ॲडजस्ट केलेलंच आहे. म्हणजे त्याचे 500 रुपये भेटले आणि टोटल तुम्हाला जे 2.5 लाख महिला आहेत त्या तुम्हाला अनेक महिला देखील लाडक्या बहिणीचा पण लाभ घेतात, नंतर नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेतात. त्यामुळे जवळजवळ 2,40,04,000 महिलांना पैसे देतात. मात्र त्यातील 500 महिला असे आहेत म्हणजे 500 रुपये लाडक्या बहिणीचे मिळतात आणि राहिलेले 1000 रुपये ते PM किसान योजना नमो शेतकरी योजनेचे मिळतात. आता अनेक लाडक्या बहिणींना ते 500 रुपये कमी पडतात अशी देखील कंप्लेंट देखील येत आहेत. पण अशा 40 लाख ते 20 लाख शेतकरी भगिनी आहेत निघतच असतील. मग विचार करा, सरकारचा आता 1000 कोटी रुपये वाचत असतील. यानंतर बघा, रक्षाबंधन विशेष आर्थिक भेट आता रक्षाबंधनला भेटणार आहे. आता ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. आता कोणता हप्ता जे आहे तो मला आता रक्षाबंधनला भेटणार आहे. 9 ऑगस्ट 2025 रोजी महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे. ही बातमी सकाळची आहे आणि आज तुम्ही पेपरची देखील बातमी आहे. मागील वर्षीप्रमाणे 2 महिन्याचे एकत्र हप्ते टोटल तुम्हाला 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण ती आर्थिक तरतुदीनुसार त्यांनी आता सांगितली देखील आहे. आता रक्षाबंधन सणानिमित्त आता जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्रपणे येऊ शकतो. याचा अर्थ काय, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार. आता बघा, जुलैचा जर आता संपला, तुम्हाला जुलैचा हप्ता तर दिला तर तुम्हाला एक हप्ता भेटेल. मात्र ऑगस्टचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता देखील लवकरच भेटणार नाही. आता मला एक सांगा, ऑगस्टचा हप्ता 9 दिवसात देणार नाही, मात्र रक्षाबंधनला लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाचं गिफ्ट काय असणार हा विचार केला असणार ना. ही जी बाब आहे मागच्या वेळेससुद्धा घडली होती. म्हणजे मागच्या वेळेससुद्धा असंच आलं होतं. मागच्या वर्षामध्ये 2 महिन्याचे हप्ते एकत्र दिलेले होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जर हप्ते दिले तर समजा आता तुम्हाला जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता टोटल 3000 रुपये लवकरच तुमच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकतात. आता 15-19 दिवसामध्येच ऑगस्ट महिना भरला नाही तर तुम्हाला हप्ता कसा भेटेल, अनेक लाडक्या बहिणीला प्रश्न पडला असेल. मात्र तुम्हाला 9 तारखेला बोनस भेटेल 3000च आणि ह्या 3000चा बोनस असेल लाडक्या बहिणीची ओवाळणी जे लाडके भाऊ देतील. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. ज्याचा जूनचा हप्ता बाकी आहे त्यांचं काय, आता अनेक महिलांना प्रश्न पडला असेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं काय होणार आहे, जून महिन्याचे पैसे भेटले नाहीत तर तुमच्याकडे पण येतो. आता तुम्हाला पण सविस्तर सांगतो. बघा, जून महिन्याचे पैसे ज्यांना भेटले नाहीत त्यांनाही काय होणार नाही. आता तेही सांगतो, ज्या भगिनींना जून महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही त्यांनी अजिबात घाबरून जायचं कारण नाही. सरकारकडे तुमच्या नोंदी देखील आहेत. आता तुमचा हप्ते कुठे जाणार नाही. हप्ता मिळायला थोडं उशीर होण्याचं काही प्रमुख कारणं असू शकतात. एक म्हणजे तुमची EKYC अपूर्ण असणं, तुमच्या EKYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल किंवा त्यात काही त्रुटी असतील, पैसे जमा होण्यामध्ये अडथळा येऊ शकतो.
दुसरी बँक खात्याचे आधार कार्ड लिंक नसणं, DBT सरकारी योजनेचे पैसे आता थेट बँकेत खात्यात म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये जमा होत असतात, याचा तुमचं खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं अनिवार्य आहे. जर लिंकिंग नसेल तर हप्ता तुम्हाला थांबवला जातो आणि अर्जाची तपासणी काही अर्ज करत असतात आणि जास्त सखोल तपासणीसाठी बाजूला देखील काढली जातात. या तुमच्या उत्पन्नाची किंवा इतर कागदपत्राची पुन्हा पडताळणी केली जाते, यामुळे थोडा वेळ लागू शकतो. मग आता काय करायचं आहे? ज्यांचा जूनचा हप्ता बाकी आहे त्यांना 2 प्रकारे पैसे मिळू शकतात. पहिला पर्याय, सरकार लवकरच म्हणजे येत्या जुलैच्या 28 तारखेपासून ते ऑगस्टच्या 5 ते 6 तारखेपर्यंत तुमचा जूनचा राहिलेला हप्ता जमा करू शकते. त्यानंतर रक्षाबंधनला मिळणारा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता ते 3,000 रुपये तुम्हाला वेळेवर मिळेल. आता दुसरा पर्याय, या काळात जूनचा हप्ता नाही त्या महिलांसाठी तुम्हाला चिंता करायची कोणतीच गोष्ट नाही. तुम्हाला जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता देखील मिळून जाणार आहे. टोटल तुम्हाला म्हणजे एकत्र तुम्हाला पाहायला गेलं तर 5,500 रुपये त्याचे भेटणार आहेत. प्लस तुम्हाला 1,500 रुपयाच्या खात्यात जमा होतील. ही सर्वात मोठी शक्यता आता सरकारला माहिती आहे. कोणाचे पैसे बाकी आहेत त्यामुळे ते पुढच्या हप्त्यात लवकरच ती रक्कम ॲडजस्ट करून तुम्हाला देतील. त्यामुळे ज्यांना जूनचा हप्ता नाही मिळणार त्यांना उलट जास्त मोठा फायदा होऊ शकतो आणि एकाच वेळी मोठी रक्कम देखील तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते. आता अर्जाची स्थिती किंवा स्टेटस कसं तपासायचं? अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडतो की आपला अर्ज पास झाला की नाही, का आपला अर्ज अपात्र झाला आहे, हे कसं तपासावं? अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असतो. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर देखील तपासू शकता. एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या. लाडकी बहीण योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जा, तिथं 2 अर्जाची स्थिती तपासा. वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पहा. तिथे पाहायला गेलं तर आपलं स्टेटस असतं, म्हणजे आपलं नाव टाका, सगळं गाव टाका, कुठे राहतात ते सगळी व्यवस्थित माहिती भरा आणि तुम्हाला तिथंच तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे का, मंजूर आहे का, पेंडिंग आहे, सगळं तिथं दाखवत असता. तर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे का, अपात्र झाला आहे, किंवा तुमचा अर्ज पात्र झाला असेल पण DBT फेल्युअर देखील कधी आलेलं असतं. म्हणजे तुम्ही सगळा तुमचा अर्ज पात्र होतो पण तुमचं जे बँकेतलं खातं आहे ते जोडलेलं नसतं किंवा तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडलेलं नसतं. हे कारण देखील असू शकतात. तुम्ही जाऊन तिथे व्यवस्थित चेक देखील करू शकता. नंतर DBT फेलर दिसत असेल तर त्वरित आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या. तसंच देखील KYC अपडेट करून घ्या. जे अपात्र आहेत त्यातील काही बारकावे आता पुन्हा पुन्हा तपासून पाहूयात. कोणाला पैसे भेटणार नाहीत पण यावेळी थोडा अधिक खोलात जाऊन बघूया की उत्पन्नाचा दाखला म्हणजे ज्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्यांना कुटुंबासाठी पती किंवा पत्नी दोघांचे मिळून उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं, हे देखील सरकारनं आता अट घालण्यात आहेत. तुम्ही तर विभक्त राहत असाल म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला वेगळा आहे, जर तुम्ही पात्र ठरू शकता. तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर किंवा म्हणजे शेतीसाठी कामासाठी 4 चाकी वाहन चालेल, पण तुम्ही बाहेर फिरण्यासाठी किंवा तुम्ही जॉबसाठी 4 चाकी वाहन वापरत असाल तर तुम्हाला इथून पुढे सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही. तुम्ही व्यावसायिक वापरासाठी घेतला आहे, उदाहरणार्थ टॅक्सी, टेम्पो, त्यासाठी तुम्ही काही वेगळे नियम असू शकतात. याबाबत देखील तहसील कार्यालयात चौकशी करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहन तुमच्या नावावर नसावं. सासऱ्याच्या किंवा दिराच्या नावावर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. शासकीय नोकरी म्हणजे इथे कायमस्वरूपी शासकीय नोकरीदार महिला अपात्र आहेत. कंत्राटी कर्मचारी मानधनावर म्हणजे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही जर अशा पदावर राहत असाल तर काळजी करण्याचं कारण नाही. निवृत्ती वेतन पेन्शन एखाद्या महिलेला किंवा तिच्याच्या पतीला शासकीय नोकरीतून निवृत्ती वेतन मिळत असेल किंवा ते भरीव असेल तर उत्पन्नाचे ते उत्पन्न दिलं जातं आणि तुम्हाला तिथे देखील अपात्र केलं जाऊ शकतं. हे सर्व मुद्दे लक्षात ठेवा. तुम्हाला नक्कीच कळलं असेल की तुम्ही या योजनेत बसता की नाही बसता. आता पुढील वाटचाल तर आता तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असतील. पहिली गोष्ट म्हणजे रक्षाबंधनला 9 ऑगस्ट रोजी 2 महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे. ते टोटल तुम्हाला 3,000 रुपये मिळण्याची 100% शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जूनचा हप्ता भेटला नाही त्यांना घाबरायचं कारण नाही, त्यांना देखील लवकरच 1,500 रुपये मिळणार आहेत आणि रक्षाबंधनच्या वेळेस तर सकट 4,500 रुपये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला अर्ज KYC आपल्या बँकेत लिंकिंग आहे का, हे देखील सगळं व्यवस्थित आहे का, हे देखील तपासून बघा. प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत, त्यांच्याबद्दल चिंता करू नका. फक्त तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये निघाला नाही पाहिजे आणि आपलं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर नसलं पाहिजे याची देखील खात्री करून ठेवा. 99% लाडक्या बहिणींना ज्या महिला गरीब रेशन कार्ड धारकाला आहेत त्यामुळं घाबरायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर रोजच आपण असेच लाडक्या बहिणीसाठी माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत असतो, ज्यामध्ये आपलं रोजचे अपडेट्स अप्रूव्ह करत असतो, लाडक्या बहिणीला जागरूक करत असतो. आणि सगळ्यासाठी जे आहे अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला सगळी माहिती सर्वात पहिल्यांदा इथंच भेटत असते. तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर काही प्रश्न असतील तर खाली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणीपर्यंत पोचवा, शेअर करा, म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल. भेटूयात पुढील भागामध्ये एक नवीन अपडेटसोबत. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.